अंगत्वचेचे वेल पल्लव, स्पर्शांकुरी घेती धाव, तेथ बांबळ पडे अभिनव विकाराचे. पाठी रूप पत्र पालो वेली, चक्षु लांबते कांडे घाली, ते वेळी व्योमाहता भली पाल्हाळी जाय. आणि रसाचे अंग वसे, वाढता वेगे बहुवसे, जिव्हे आरतीची असोसे निगती बेचे. तैसेची कुंभेले निगंधे, ग्राणाची डिरी थांबू बांधे, तेथ तळू घे स्वानंदे प्रलोभाचा. एवं महदहं बुद्धी, मने महाभूत समृद्धी, इये संसाराचिया अवधी सासन्निजे. किंबहुना इही आठे, अंगी हा अधिक फाटे, परी शिंपीची एवढे उमटे रूपे जेवी. का समुद्राचे नि पैसारे, वरी तरंगता आसारे, तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ. आता याचा हाची विस्तारू, हाची यया पैसारू, जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एकाकिया. परी ते असो हे ऐसे, कावरे झाड उससे, यया महदादी आरवसे अधोशाखा. आणि अश्वस्थू ऐसे ययाते, म्हणती जे जाणते, तेची परिस हो येथे सांगिजेल. तरी श्वा म्हणिजे उखा, तोवरी एक सारिखा, नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा. जैसा न लोटता क्षणू, मेघू होय नाना वर्णू, का विजू नसे संपूर्णू निमेषभरी. ना कापतया पद्मदळा, वरिलिया बैसका नाही जळा, का चित्त जैसे व्याकुळा माणुसाचे. तैसीची ययाची स्थिती, नासत जाय क्षणक्षणाप्रती, मनोनी यया ते म्हणती अश्वस्थू हा. आणि अश्वस्थू येणे नावे, पिंपळू म्हणती स्वभावे, परी तो अभिप्राय नोहे श्रीहरीचा. एरवी पिंपळू म्हणता विखी, मियागती देखली असे निकी, परी ते असोय काय लौकिकी हेतू काज. मनोनी हा प्रस्ततू, अलौकिकू परिसा ग्रंथू, तरी क्षणिकत्वेची अश्वस्थू बोलिजे हा. आणि कही एकू थोरू, यया अव्ययत्वाचा डगरू, आथी परी तो भीतरू ऐसा आहे. जैसा मेघाचे नि तोंडे, सिंधू एके अंगे काढे, आणि नदी एरी कडे भरितची असे, तेत ओहटे ना चढे, ऐसा परिपूर्णुची आवडे. परी ते फुली जव नुघडे मेघा नदीची. ऐसे या रुखाचे होणे जाणे, न तर्के होते नि वाहिलेपणे, मनोनी यया ते लोकू म्हणे अव्ययू हा. एरवी दानशीळू पुरुषू, वेचकपणेची संचकू, तैसा वेयची हा रुखू अव्ययो गमे. जाता वेगे बहुवसे, नवचे का भूमी रुतले असे, रथाचे चक्र दिसे जिया परी. तैसे काळातिक्रमे जे वाळे, ते भूतशाखा जेथ गळे, तेथ कोडीवरी उमाळे उठती आणिक. परी एकी केधवा गेली, शाखा कोडी केधवा झाली, हेने नवे जेवी उमलली आषाढ अभ्रे. महाकल्पाच्या शेवटी, उदेलिया उमळती सृष्टी, तैसेची आणिखी जे दांग उठी सासिन्नले. संहार वाते प्रचंडे, पडती प्रलयांतीची सालडे, तव कल्पादीची जुंबाडे पाल्हे जती. रिगे मन्वंतर म्हणू पुढे, वंशावरी वंशाचे मांडे, जैशी इक्षु वृद्धी कांडे न कांडे जिंके जेवी. कलियुगांती कोरडी, चहुयुगाची साले सांडी, तव कृतयुगाची पेली देव्हडी पडे पुढती.
वर्तते वर्ष जाये ते पुढीला मूळ हारी होये. जैसा दिवसू जातकी येत आहे हे चोचवेना. जैसा वारियाचा झुळका सांदा ठाऊका नव्हे देखा. तैसिया उठती पडती शाखा नेनो किती. एकी देहाची दिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे. ऐसेनी भवतरू हा वाटे अव्ययो ऐसा. जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेची आणिक मिळे मार्गे. येत असंतची असी जे जगे मानिजे संत. का लागोनी डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे. नेनतया तरंगू आवडे नित्यू ऐसा. वायसा एके बुबुळे दोहीकडे डोळा चाळिता अपाडे. दोन्ही आथी ऐसा पडे भ्रमू जेवी जगा. पै भिंगोरी निधिये पडली ते गमे भूमीसी जैसी जडली. ऐसा वेगतिशयो भुली हेतू होय. हे बहु असो झडती आधारे भोवंडिता कोलती. ते दिसे जैशी आयती चक्राकार. हा संसार वृक्ष तैसा मोडत मांडतू सहसा. न देखोनी लोकू पिसा अव्ययो मानी. पर्ययाचा वेग देखे जो हा क्षणिक ऐसा ओळखे. जाणे कोडी वेळा निमिखे होत जात. नाही अज्ञाना वाचूनी मूळ ययाचे असिले पण टवाळ. ऐसे झाड सिनसाळ देखिले जेने तया ते गा पंडू सुता. मी सर्वज्ञही म्हणे जाणता पै वाग्ब्रह्मी सिद्धांता वंद्यू तोची. योग जाताचे जोडले तया एकासीची उपयोगा गेले. किंबहुना जियाले ज्ञानही त्याचेनी. हे असो बहु बोलणे वाणिजेल तो कवने. जो भवरुख जाणे उखी ऐसा. मग ययाची प्रपंच रूपा अधोशाखिया पादपा. डाहाळिया जाती उमपा ऊर्ध्वाही उजू. आणि अधी फांकली डाळे तिये होती मुळे. तयाही तळी पघळे वेल पालवू. ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगो. तरी बद्धमूळ अज्ञाने महदादिकी शासने. वेदांची थोरवणे घेऊनिया. परी आथी तव स्वेदज जारज उद्भिज अंडज. हे बुडवणी महाभुज उठती चारी. यया एकैकाचेनी आनगटे 84 लक्षधा फुटे. ते वेळी जीवशाखी फांटे सैंघची होती. प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डाहाळिया. आड फुटती माळिया जातीचिया. स्त्री पुरुष नपुसके हे व्यक्ती भेदाचे टके. आंदोळती आगिके विकार भारे. जैसा वर्षा काळू गगनी पाल्हे जे नवघनी. तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय. मग शाखांचेनी अंग भारे लवोनी गुंफती परस्परे. गुणक्षोभाचे वारे उदयजती. तेथ तेने अचाटे गुणाचेनी झडझडाटे. तिही ठाई हा फाटे ऊर्ध्वमूळ. ऐसा रजाचिया झुळका झडाडिता आगळिका. मनुष्य जाती शाखा थोरावती. तिय ऊर्ध्वीना अधी माझारीची कोंदा कोंदी. आड फुटती खांदी चतुर्वर्णाच्या. तेथ विधिनिषेध सपल्लव वेदवाक्यांचे अभिनव. पालव डोलतो बरव नीच नवे. अर्थू कामू पसरे अग्नवने घेती थारे. तेथ क्षणिके पदांतरे इहभोगाची. तेथ प्रवृत्तीचेनी वृद्धी लोभे. खांकरेजती शुभाशुभे. नाना कर्माचे खांबे नेनो किती. तेवीची भोग क्षिणे मागिले पडती देहांतीची बुडसळे. तव पुढा वाढी पेले नवे या देहांची.
आणि शब्दाधिक सुहावे, सहज रंगे हवावे, विषय पल्लव नवे नित्य होती. ऐसे रजो वाते प्रचंडे, मनुष्य शाखांचे मांदोडे, वाढती तो एथरुडे मनुष्य लोक. तैसेची तो रजांचा वारा, नावे कधरी ओसरा, मग वाजो लागे घोरा तमाचा तो. ते धवा याचिया मनुष्यच्या शाखा, नीच वासना अधिरेखा, पाल्हे जती डाहाळिका कुकर्माचिया. अप्रवृत्तीचे ने खनुवाळे, कोंब निघती सरळे, घेत पान पालव डाळे प्रमादाची. बोलती निषेध नियमे, जिया रुचा यजू सामे, तो पाला तया घुमे टके यावरी. प्रतिपादिती अभिचार, आगमजे परमार, तिही पाणी घेती प्रसार वासना वेली. तव तव होती थोराडे, अकर्माची तळबुडे, आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव. तेथ चांडाळादी निकृष्टा, दोष जातीचा थोर फांटा, जाळ पडे कर्मभ्रष्टा भुलोनिया. पशु पक्षी सुकर, व्याघ्र उश्चिक विखार, हे आड शाखा प्रकार पैसू घेती. परी ऐशा शाखा पांडवा, सर्वांगी ही नित्य नवा, निरय भोग यावा फळाचा तो. आणि हिंसा विषय पुढारी, कुकर्म संगे धुरधरी, जन्मवरी आगारी वाढतीची असे. ऐसे होती तरुतृण, लोहलोष्ट पाषाण, या खांदिया तेवीची जाण फळेही हेची. अर्जुनागा अवधारी, मनुष्या लागोनी इया परी, वृद्धी स्थावरांतवरी अधोशाखांची. मनोनी जी मनुष्या ढाळे, तिये जाणावी अधींची मुळे, जे येथूनी हा पघळे संसार तरू. एरवी वृद्ध्वींचे पार्था, मुदल मूळ पाहता, अधींची या मध्यस्था शाखा इया. परी तमसी सात्विकी, सुकृत दुष्कृतात्मकी, विरुडती या शाखी अधोर्ध्वीचिया. आणि वेदत्रयाचिया पाना, नये अन्यत्र लोगो अर्जुना, जे मनुष्या वाचुनिया विधाना विषय नाही. म्हणोनी तनु मानुषा, या ऊर्ध्वमूळोनी जरी शाखा, तरी कर्म बुद्धीसी देखा येची मुळे. आणि तरी झाडी, शाखा वाढता मुळे गाढी, मूळ गाढे तव वाढी पैसा आथी. तैसेची इया शरीरा, कर्मे तव देहा संसारा, आणि देह तव व्यापारा ना म्हणोची नये. मनोनी देहे मानुषे, ये मूळे होती न चुके, ऐसे जगन्न जके बोलिले तेने. मग तमाचे ते दारुण, स्थिरावले या वाउधान, सत्वाची सुटे सत्रान वाहुटळी. तैयाची मनुष्याकारा, मुळी सुवासना निघती आरा, घेऊनी फुटती कोंबारा सुकृतांकुरी. उकलतेनी उन्मेखे, प्रज्ञा कुशलतेची तिखे, डिर्या निघती निमेघे बाबळे जुनी. मतीचे सोटवावे, घालिती स्फूर्तीचे निथावे, बुद्धी प्रकाश घे धावे विवेकावरी. तेथ मेधारसे सगर्भ, आस्थापत्री सबोंब, सरळ निघती कोंब सद्वृत्तीचे. सदाचाराचिया सहसा, टका उठती बहुवसा, घुमघुमीती घोषा वेदपद्याच्या. शिष्टागम विधाने, विविध याग विताने, ये पानावरी पाने पाले जती. ऐशा यमदमी घोंसाळिया, उठती तपाचिया डाहाळिया, देती वैराग्य शाखा कोवळिया वेल्हाळपणे.
विशिष्ठा व्रतांचे फोक धीराच्या अनगटी तिख जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती माझी वेदाचा पाला दाट तो करी सुवेद्या झडझडाट जववाचे अचाट सत्वा निळू तो तेथ धर्मडाळ बाहाळी दिसती जन्मशाखा सरळी तिया आड फुटती फळी स्वर्गादिकी पुढा उपरती रागे लोहिवी धर्ममोक्षाची शाखा पालवी पाल्हाजत नित्यनवी वाढविती असे पैरवी चंद्रादी ग्रहवर पितृ ऋषी विद्याधर हे आड शाखा प्रकार पैसू घेती याही पासूनी उंचवडे गुडले फळांचे नि बुडे इंद्रादिकते मांदोडे थोर शाखांचे मग तयाही उपरी डाहाळिया तपोज्ञानी उंचावलिया मरीची कश्यपादिया इया उपरी शाखा एवं माळोवाळी उत्तरोत्तरू ऊर्ध्वशाखांचा पैसारू बुडीसाना अग्नी थोरू फळाढ्यपणे वरी उपरी शाखा ही पाठी एती फळभार जे किरीटी ते ब्रह्मेशांत अनगटी कोंभ निघती फळाचे नि ओझेपणे ऊर्ध्वी ओवाडे दुने जव माघोते बैसने मुळीची होय प्राकृता ही तरी रुखा जे फळे दाठली होय शाखा ते ओवांडली देखा बुडासी